या अध्यायात श्रीकृष्ण अर्जुनाला पुरुषोत्तम योगा म्हणजेच जीवनाचंच रहस्य सांगतात. थांब, डोळे उघड आणि विचार कर. तू ज्या जगात जगतोयस ते सरळ नाही, उलटं आहे. भगवद्गीतेनुसार हा संसार एका उलट्या झाडासारखा आहे. या झाडाची मुळं वर आहेत, ती परमेश्वराशी जोडलेली आहेत. म्हणजेच आपल्या अस्तित्वाचा स्रोत वर आहे. आणि त्याच्या फांद्या आपल्या इच्छा, मोह आणि स्वार्थ आहेत, ज्यात आपण इतके अडकतो की स्वतःलाच विसरतो. जर तुला या जाळ्यातून बाहेर पडायचं असेल तर तुला हे झाड कापावं लागेल, वैराग्याच्या तलवारीने. सोडणं कठीण आहे, पण हाच खरा मार्ग आहे. ज्याने आसक्ती सोडली तोच खऱ्या अर्थाने मुक्त झाला. हे जग तुझं खरं घर नाही. तू इथे फक्त एक प्रवासी आहेस. तुझं खरं घर परमेश्वराकडे आहे. तू मरत नाहीस, तू फक्त शरीर बदलतोस. जसं कपडे बदलतो तसं. सूर्याचा प्रकाश, चंद्राची शांती, अग्नीची शक्ती, सगळं मीच आहे. मी या सगळ्याच्या पलीकडे, मीच पुरुषोत्तम आहे, सर्वात श्रेष्ठ, सर्वात अंतिम सत्य. जो मला ओळखतो तोच खऱ्या अर्थाने जगतो, आणि जो मला समजतो तो कायमचा मुक्त होतो. जर तुला असं ज्ञान हवं असेल तर आत्ता लगेच सबस्क्राईब कर, कारण पुढचं सत्य अजूनही खोल आहे.